पोलिसांच्या हफ्तेखोरीचं वास्तव पुण्यामध्ये पुढे आलंय। लष्कर पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकानं हप्ता द्यावा यासाठी एका हॉटेल चालकाला शिवीगाळ करत कारवाईची धमकी दिली। हे संभाषण व्हायरल झाल्यावर पुन्हा आयुक्त आणि सहआयुक्तांना जाऊन सांग मी हप्ता मागितला का अशी अरेरावीची भाषाही वापरली। ही क्लिप देखील आता व्हायरल झाली आहे। कॅम्प परिसरातलं हे सोफी नावाचं हॉटेल, हे हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असतं। त्यासाठी लष्कर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक गुजर यांनी हॉटेल चालकाला दरमहा हप्ता देण्याची मागणी केली। हप्ता सुरू केला नाही म्हणून उपनिरीक्षक गुजर थेट कारवाई करण्यासाठी हॉटेलवर पोहोचला। त्यावेळी हॉटेल मालक विनय मुंदडा आणि PSI यांच्यात काय संभाषण झालं ते तुम्हीच ऐका। गुजर साहेब नमस्कार। नाही काय झालंय ऐका ना, त्या सोहेलबाईचे ऐका ना, एक मिनिट माझं ऐका ना। सोहेलबाई ऐकायची गरज आहे। ओ गुजर साहेब, इथं मला आता घाण बोलायला नका लावू तुम्ही। माझं एक मिनिट ऐका ना। दारात आलोय मी, इथं गाडी आता बोलवली, गाडी इथं लावून ठेवतो मी। एक मिनिट माझं ऐकाल का फक्त? एक मिनिट ऐका फक्त। तो सोनाली काय आमचा बाप आहे का? तो साला तो पैसे खाणार आणि आम्ही मी काय म्हणतोय, तू सगळ्यांना 4 लोकांना इथे चौकीला पैसे देऊन देतो, मला देत नाही, त्याच्या मी इंचार्ज असून। ऐका ना ओ गुजर साहेब, माझं ऐका ना, माझ्यासाठी ऐका ना, माझ्यासाठी ऐका। मी खाली पाठवतो पाकिट, ऐका ना माझ्यासाठी। पाकिट बिकिट मला नको दे, तू स्वतः ये आल्याशिवाय मी काय भिकारी नाही तुझ्या दारात यायला। लक्षात काय म्हणतोय गुजर साहेब, ऐका ना। आहे 50,000 रुपये पगार आहे, मला माहिती आहे ना, मला माहिती तुमचा स्वभाव। ऐका ना, माझ्यासाठी ऍडजस्ट करा। हे बघा गाडी बोलवली, गाडी बोलून मी सगळं घेऊन जाणार। 5 वाजून यायचे 6 वाजून। हो गुजर साहेब प्लीज माझ्यासाठी ऐका, माझ्यासाठी ऐका। नाही मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, मी कोणाला रिक्वेस्ट पहिल्यांदा करतो मी तुम्हाला। ऐका ना, मराठीत एक म्हणे, मराठीत त्याला बिर्याणी नाही, त्याला राईस प्लेट पण नाही असे। माझं ऐका ना, कारण मला तुझ्या दारात यावं लागलं ना। लोक म्हणली होती तुझं साहेब जोपर्यंत तुम्ही दारात जात नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाही। मग तुम्हाला रेड करायची का? आता मी उघडायला लावू का दरवाजा? तुम्ही सांगा रेड करायची का? हो उघडायला लाव। संभाषणाची ही क्लिप मुंदडा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवली। त्यावर पुन्हा त्या PSIनं मुंदडाला फोन केला आणि काय सांगितलं ते ऐका। हा गुजर साहेब बोला ना। व्हिडिओ क्लिप पाठवली सोनाने साहेबांना, चांगलं झालं, आनंद झाला। काय म्हणताय? आणि आजपासून आहे ना ते जरा हॉटेल बंदच ठेवतो। हॅलो साहेब, साहेबांना व्हिडिओ ऐका ना, व्हिडिओ क्लिप ऐकवलेली ना, आनंद झाला मला। काय अजून ऐकून घे, तुला अजून एक टेप करून घे, जॉईंट CP साहेबांना सांग, CP साहेबांना पण सांग। काय ही असं जाऊन सांग, हे टेप करून घे माझं। हो साहेब, पण मी विनय नाही बोलत आहे, त्याचा भाऊ बोलतोय। हा माझा नंबर आहे, त्यांना सांगतो मी फोन करायला तुम्हाला। अरे तो तुझा आवाज मी ओळखत नाही का? हो मी परमेश बोलतोय साहेब। आता लगेच का तुम्हाला भेटायला? खोटं कशाला बोलणार तुमच्याशी? नाही तू हॉटेलच बंद ठेवते। मी काय ना, मी आज दिवसभर आता रात्रभर तिथं बसतो, मला काय काम धंदा नाही, मी रात्रभर आजची एक्स्ट्रा काढतो। तर आमचं भांडणं लावून गेली ना, तुला जर धंदा करायची जेवढी अक्कल असेल ना तर ठीक आहे ना, मला पण अक्कल आहे ना, मला पोलीस हॉटेल दिलंय ना जेवायला। तुम्ही कुठे आहेत साहेब आता? नको काय यूज नाही, मी आता 2 मिनिटं हॉटेलमध्ये पोहोचतो, ते पहिलं हॉटेल बंद करू। हफ्ताखोरी आणि वर शिरजोरी, त्यावर कहर म्हणजे थेट पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांचाही उद्धार PSI गुजरनं केलाय। पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त यांनाही जुमानत नाही, हे PSI गुजरचं दुसरं संभाषणही व्हायरल झालंय। त्यानंतर चिडलेल्या गुजरनं हॉटेलमध्ये येऊन कारवाई केली। या कारवाईच्या नावाखाली हॉटेलमध्ये येऊन मोडतोड केल्याचा मुंदडा यांचा आरोप आहे। त्यांनी फोन केला की मला जॉईंटचा पण फरक पडत नाही आणि कमिशनर मॅडमचा पण फरक पडत नाही, आणि त्यांनी 2 मिनिटांनंतर हॉटेलला एकटेच येऊन कस्टमर सगळे हाकलले। त्यानंतर थोडी तोडफोड केली इकडं तिकडं आणि निघून गेले। हा प्रकार व्हायरल झाल्यावर PSI गुजर गायब आहे, तर लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोलायला तयार नाहीत। या विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून या प्रकाराची चौकशी सुरू असल्याचं सांगितलंय। आमच्याकडे तक्रार नाही आलेली आहे अद्यापपर्यंत, परंतु एक व्हिडिओ क्लिप आलेली आहे, ऑडिओ क्लिप आलेली आहे, आणि त्या अनुषंगाने ACP यांच्याकडे चौकशी दिलेली आहे, आणि येत्या 24 तासाच्या आत आम्ही ते चौकशी करून रिपोर्ट सादर करणार आहोत मान्य पोलीस आयुक्तांना। एका जबाबदार अधिकाऱ्यांना असं व्यावसायिकाला धमकावणं ही बाब सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांविषयीची प्रतिमा नक्कीच मलिन करणारी आहे। या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक आयुक्त सहआयुक्तांनाही जुमानत नाही असं खुलेआम सांगतोय। याचाही विचार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय तो करणं अत्यंत गरजेचं आहे। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे।
दरम्यान पुण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गुजर याची दमदाटी दादागिरी हे केवळ हिमगाळचं एक टोक असू शकतं. हॉटेल चालकांना केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमुळे ते उघड झालं. मात्र ज्यांना पोलिसांच्या दादागिरीचा मुजोरीचा असा अनुभव येत असेल त्यांनी न घाबरता पुढे येऊन असं स्टिंग ऑपरेशन केल्यास पोलिसांच्या या दादागिरीला लगाम घालणं शक्य होईल. दरम्यान पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला या उपनिरीक्षकावर काय कारवाई करणार हा झी24 तासचा सवाल आहे. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून. नितीन, एका उपनिरीक्षकाच्या तोंडची ही भाषा ऐकल्यानंतर ही भाषा नेमकी एका पोलिसाची आहे की एखाद्या गुंडाची असा प्रश्न पडावा इतपत ही मुजोरी अरेरावी त्याच्या भाषेतून दिसून येते. आणि त्याचबरोबर अगदी कोणाचीही भीडभाड त्याला राहिलेली नाही हेही दिसून येते. वरिष्ठांना आपण घाबरत नसल्याचं तो उघडपणे सांगतो आहे. काय म्हणावं या सगळ्या प्रकाराला आणि मुळात आता त्याच्यावर काही कारवाई होण्याच्या दिशेनं काही पावलं उचलली जाताना दिसत आहेत का? हेमाली, ह्या सर्व प्रकरणातील आत्ताची ताजी घडामोड अशी आहे की पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या गुजरवरती कारवाई केलेली आहे आणि PSI गुजर यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वीच CP मॅडमनी पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केलेली आहे आणि गुजर यांना सेवेतून निलंबित केलेलं आहे. त्याचबरोबर ही निलंबनाची जी तात्काळ कारवाई झालेली आहे त्या व्यतिरिक्त पोलीस उपायुक्तांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार हा जो सर्व प्रकार आहे संभाषणाचा दमदाटीचा त्याची एक वेगळी चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्फत चालू आहे. त्याचा ज्यावेळेस रिपोर्ट येईल त्यानंतर रिपोर्ट काय येतोय, हा अहवाल काय येतो, त्यानंतर गुजर यांच्यावरची पुढील कारवाई केली जाईल. मात्र ही आत्ताची ताजी माहिती आहे, आत्ताची महत्त्वाची घडामोड आहे की गुजर यांना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी निलंबित केलेला आहे. हेमाली, नक्की त्याला सध्या तरी निलंबित करण्यात आलेलं आहे. मात्र या उपनिरीक्षक गुजरबाबत ही एक घटना आहे जी विनय मुंदडा यांच्या धाडसामुळे ती समोर आली आहे. पण याआधी त्यांच्याबाबत अशा काही तक्रारी होत्या का? हेमाली, निश्चितपणे ह्या हॉटेल चालकाचं धाडस म्हणावं लागेल कारण त्यांनी ह्या सर्व संभाषण रेकॉर्ड केलं. त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा इतर सहकाऱ्यांना पाठवलं. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील भेट घेतलेली होती, याविषयी तक्रार केली होती. मात्र काही कारवाई झाल्यानंतर ही व्हिडिओ क्लिप जी आहे ती माध्यमांकडनं आली. माध्यमांमधनं या प्रकाराला वाचा फोडल्यानंतर हे जे चौकशी असेल किंवा निलंबनाचं कारवाई असेल ती झालेली आहे. मात्र जर जे वरिष्ठ स्तरावरती किंवा पोलीस स्टेशनच्या लेवललाच तर हे प्रकरण तडपलं गेलं असतं, दाबलं गेलं असतं तर इथपर्यंत ही कारवाई झालीही नसती. हे जे गुजर PSI त्यांच्या विषयी आधी ते क्राईम ब्रांचला होते, त्यानंतर लष्कर पोलीस स्टेशनला आणले. याविषयी या अशा प्रकारची त्यांच्याविषयी आधीची कुठलीही तक्रार नाही किंवा तसं काही त्यांचं रेकॉर्ड आढळून आलेलं नाही आहे. मात्र ही त्यांची अरेरेवेची भाषा वरिष्ठांनाही न जुमानणं हा सर्व प्रकार आता त्यांच्या अंगलट आलेला दिसतोय. आणि ह्या हॉटेल व्यावसायिक जो आहे मुंदडा त्यांनी हे जे धाडस केलं आणि हा जो सगळा प्रकार चव्हाट्यावर आणला, पुण्यातलं एक फक्त उदाहरण म्हणून याकडे पाहावं लागेल. मात्र असे जर प्रकार सुरू असतील, प्रत्येक वेळेसच तक्रारदारांनी पुढे यावं, तेही पोलिसांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पुढे यावं, हे थोडंसं अवघड दिसतंय किंवा अशक्य दिसतंय. त्यामुळं पोलीस आयुक्त असतील, सहआयुक्त असतील यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत लोकांना, नागरिकांना, व्यावसायिकांना विश्वास दिला पाहिजे की त्यांनी जर तक्रार केली तर यावरती निश्चित कारवाई होऊ शकेल. हेमाली, खूप खूप धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. उपनिरीक्षक गुजर यांच्यावर कारवाई म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस उपनिरीक्षक गुजर यांना सेवेतून निलंबित केलेलं आहे. PSI गुजर यांनी एका हॉटेल चालकाला दमदाटी आणि दादागिरी करत हप्ता त्यांच्याकडून खंडणी मागितली होती आणि त्यामुळे गुजर यांना सेवेतून निलंबित करण्यात आलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.